लोकांचा बंगला बघून तुमच्या पोटात गोळा येतोय? माणसं आहे बाई तुम्ही? कधीतरी पेडा सुकानं बी खात जा कुणाच्या गाडीचा. ती पेडा खाताना म्हणतोय धडकू दे. कसा पेडा गोड लागन तुम्हाला? आणि काय कसा देव भेटल ग? आता आमच्या बायका पण लय ऊर बडवतात, देवानं माझं वाटोळं केलं. देवानं केलं? देवाचा काय संबंध आहे तुमच्या वाटोळ्यात? तुमचं वाटोळं तुमच्या कर्माने केलं. तुम्हीच सांगा ग मला माय, शेवटची ज्ञानेश्वरी कधी वाचली आहेत? हरिपाठाचे किती अभंग तोंडपाठ आहेत? एकादशीचे किती व्रत पाळली आहेत? लोकाविषयी चांगला विचार कधी केलाय? अगं लोकांचं जाऊ द्या ग माय, स्वतःच्या सासूविषयी शेवटचं चांगलं कधी बोललात ग? ती मरायच्या आधी. मेल्यावर बोललात चाल की श्राद्धाला, माझी सासू माझ्या आईसारखी होती पण मी तिला लई छळलं. कसली वागणूक ही? अहो कुठेतरी वाचलं मी, पोरीकडे आईबाप सांभाळायचे असते तर कधीच वृद्धाश्रम महाराष्ट्रात राहिले नसते. माझं तेच वाक्य आहे. आजही प्रत्येक पोरीनं सासरे आईबापासारखे सांभाळले तर वृद्धाश्रम आजही महाराष्ट्रात राहणार नाही. हे पोरींच्याच हातात आहे. ते पण मान्य करा की आता हेकून टाळ्या कमी हेकून जास्त आल्या. इतकं तर बेकार जिंदगी माझी. ह्यांना बोललं की हे वाजवत्यात, ह्यांना बोललं की हे वाजवत्यात, आणि ज्यांनी केलंय ते का वाजत्यात? अरे चुकलं म्हणून वाजवी जावा, चुकलं इथून पुढे सुधारतो. मागे झाले पाहू नका, पुढे जामी नाही.